जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा कुकर घेतो आणि त्यात मान्यवरांची इडली लावतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांची चटणी टाकली आणि माझ्या कवितेचं सांबार ओतलं की झालं आपलं गरमागरम इडली सांबार तयार. माझ्या प्रेमाचा मेंदू वडा पण घ्या ना. मोरे, मी काय करू तुमचं, तुम्ही पण मैं मर जाऊं. एक मिनिट, आपला कार्यक्रम सुरू झालाय का? हो, सुरू झालं हा लाईव्ह आहे आता. आहे. पण मग हे काय करताय तुम्ही? आणि ही काय माझी काय ओळख करून दिलीत तुम्ही? सर, माझी ती पद्धत आहे सर, मी सगळ्या मान्यवरांची अशीच ओळख करून देते. आहे की नाही क्रिएटिव्ह? नाही, अगदीच क्रिएटिव्ह आहे, पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मला न विचारता माझ्या इडल्या लावल्यात. असं नका करू, आहे की नाही? असं नका करू. हां, व्यवस्थित ओळख करून द्या माझी. आणि कवितेचा सांबार काय प्रकार आहे? कळेल सर, कळेल. ऍक्च्युली कसं आहे ना सर, या कार्यक्रमात ना माझी कविता हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. केंद्रबुंदी नाही, केंद्रबिंदू. हा, तसंही सर. नाही, फंबल केलात तुम्ही म्हणून मी सांग. हा, चालेल सर, तसं काय हरकत नाही सर. तर मंडळी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत MHJ ऑइल. आणि आज जी कविता मी सादर करणार आहे ती त्यांच्यासाठीच आपण रचलेली आहे. तर आजच्या कवितेचं नाव आहे MHJ ऑइल. अच्छा, म्हणजे आता कविता होईल याच्या. हो. MHJ ऑइल. ऐका हा. MHJ ऑइल पाणी पिण्याआधी करून घ्या बॉईल. पावसाळ्यात जो बाहेरचं खाईल त्याच्या पोटात किटाणू होईल. मग त्याला डिसेंट्री होईल. आई त्याला डॉक्टरकडे नेईल. डॉक्टर त्याला वरून खालून पोहेल. उलट करून इंजेक्शन देईल. मग सांगा त्याला किती बरा त्रास होईल. म्हणूनच घ्या MHJ ऑइल. जबरदस्त. MHJ ऑइल तापू आणि माझ्या अंगावर होता एकदाचा. एक मिनिट. ही कविता आवडली तुम्हाला? हे आता ऑइल तापून अंगावर होते ही. आणि ही काय कविता आहे ही? हा, काय बंगालच्या खाडीत बसून लिहिली होती की काय? हे काय आहे? ऑइल टॉईल नको तेवढी यमका ओढून ताणून हो सर, खरं सांगू का, खूप कठीण गेलं. मी माझ्या ना घराच्या गॅलरीत बसून डोकं खाजत ही कविता लिहिली आहे. मग नका खाजवू डोकं. काय होतंय, डोकं तुम्ही खाजवताय, कोंडा कवितेचा पडतोय. टकली झाली कविता. नका करू असं. काय करा, यापुढे तुम्हाला कविता सुचली की तिला बेसन लावा आणि हे जे MHJ ऑइल आहे ना त्यात सोडा. तळून काढा कविता. हरकत नाही. आपण विषयाला सुरुवात करूया. हो. आजचा विषय मंडळी खूप विशेष आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे बदलती जीवनशैली आणि हार्मोन्सचं संतुलन. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आपल्या स्टुडिओत आलेले आहेत ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर पृथ्वी निकचल. निकचल असं कोणीच, निकचल असं आडनाव कोणीच नाही. मजा येते सर. पृथ्वी निकचल. चला विषयाकडे येऊया. तर सर्वप्रथम आपल्या संपूर्ण देशात या विषयाचा एक टाबू आहे. खरं तर याला आपण टाबू म्हणतो. आपण शक्यतो हार्मोनल इम्बॅलन्स किंवा बदलती जीवन काय झालं?
सर आपलं जे आजचा विषय त्याच्याबद्दल मला बोलायचं थोडंसं. अच्छा बोलूया सर. मी अजून विषयाला सुरुवात नाही केली. आपण विषयाला सुरुवात केली की बोलूया सर. नाही सर पण मला एक प्रश्न पडलाय म्हणून मला बोलायचं आहे. बर हरकत नाही, विचारा तुम्ही प्रश्न विचारा विचारा. विचारा सर. हा तर आजचा असा जो विषय त्याच्याबद्दलचा जो मला प्रश्न पडलेला आहे असा आहे की डबल बेडची दिवाणी शैला आणि हरमनप्रीतचं सेंटिमेंट. एक मिनिट सर. काय काय विषय आहे आपला? डबल बेडची दिवाणी शीला आणि हरमनप्रीतचं सेंटिमेंट. तर तुम्ही मुद्दाम करताय का? हे गंमत म्हणून करताय का? कारण सर तुम्ही बदलती जीवनशैलीला डबल बेडची दिवाणी शिला असं वाचताय सर. तसं नाही आहे सर. विषय वेगळा आहे. विषय आहे बदलती जीवनशैली आणि हार्मोन्सचं संतुलन. म्हणजे हरमनप्रीत येणारच नाही. नाही सर. मला सांगायला सर पाहिजे. सर सर प्लीज बसा. असं जाता नाही येणार, बसा तुम्ही, बसा. प्लीज बसा प्लीज बसा. सांगायचं नाही नाही हरमनप्रीत मुळात कुठल्याच हरमनप्रीत विषयी आपण बोलणार नाही आहोत. हार्मोन्स बद्दल बोलणार. तुम्हाला हार्मोन्स माहिती आहेत का? तर हा. मला माहिती आहे हार्मोन बद्दल. अच्छा. याच्यामुळे माझंच नुकसान जास्त झालंय. कसं काय? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. ही काय ओळख आहे? तर हार्मोन मध्ये जहाज अडकतात, मग पेट्रोल महाग होतं. ट्रक मध्ये नो पेट्रोल. नाही 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 नाही. ते म्हणजे हार्मूज. स्ट्रेट ऑफ हार्मूज. मी जे म्हणतोय ते हार्मोन्स. अच्छा. नाही नाही तुमच्या लक्षात येत नाहीये. मी हार्मोन्स विषय. हार्मोन्स म्हणजे संप्रेरक. हार्मोन्स मुळात हार्मोन्स आपल्या शरीरात असतात. पुढं असते ती का माग? किस्ती असते ती आणि तुझी पाठी कोरी करा तुमची. मुळात तुम्ही जो विचार करताय तो आणि हार्मोन्स यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. काय सांगताय? आहे ते सांगतोय मी वास्तव सांगतोय. मुळात हार्मोन्स हा शरीराचा अवयव नव्हे. हार्मोन्स हे आपल्या रक्तात असतात. अच्छा म्हणजे हगलो मुंबिंग सारखं. हगलो मुंबिंग. सर ते हिमोग्लोबिन असतं सर. रक्तात कुठलंच हाग्लोमोबिन नाहीये. म्हणून मी म्हटलं मला या विषयावर बोलू द्या. मुळात हार्मोन्स म्हणजे काय? हार्मोन्स ज्याला आपण मराठीत संप्रेरक असं म्हणतो. आणि पंजाबीत ओय हॉर्मोन तोडे कशाला हवेत तुम्हाला? मला कळत नाही. आम्ही कधी पंजाबला गेलो तर माहिती असेल बरं ना. वय तो अड्डा पिंड दान. हे ओय हे सुद्धा मराठीच होतं. फक्त सूर पंजाबी होता. नका करू ना असं प्लीज. अच्छा. खरंच थेट प्रक्षेपण सुरू आहे. आहे सर, आहे, चालू हां. तुम्ही. तर मी म्हणत होतो हॉर्मोन्स म्हणजे काय? तर संप्रेरक. आता ही संप्रेरक नेमकं काय करतात? आपल्या थकाथकीच्या जीवनात आपल्याला वेळेवर जेवता येत नाही. नाही मी वेळेवर जेवतो का नाही. बरं सर तुम्ही जेवत असाल वेळेवर. पण आता अनेक जण आता हे दादा असतील हे नसतील जेवत वेळेवर. वेळेवर जेवतो. थांबा थांबा. या इथे या कॅमेऱ्याच्या पलीकडे जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत त्यातले कोणीतरी असतील जे वेळेवर जेवत नसतील. तर काय होतं? अपुरी झोप, वेळेवर न जेवणं, मानसिक ताप या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरात एक बदल घडत असतो. आता हा बदल म्हणजे काय? तर हा बदल म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, ज्याला आपण म्हणायचं संप्रेरक असंतुलित होणं. आता ही संप्रेरक काय करतात? ही संप्रेरक खरं तर रक्तात संदेश वहनाचं काम करतात. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे मेसेज पोहोचवतात, त्यांच्याशी संवाद साधतात. आपल्या शरीरातला एखादा अवयव काय, कधी, कसं करणार हे संप्रेरक सांगत असतात. हा म्हणजे मला एखाद्याला हाणावं असं वाटतं ती म्हणजे मला वाटत नाही. ते चेअरमॅन मला म्हणजे सांगत असतो की हा याला मुस्काट म्हणून. हॉर्मोन आहे ते, चेअरमन नाही आहे ते. हा त्याची कोण आहे ती? नसेल जमत तर संप्रेरक म्हणा ना. हार्मोन सोपा आहे बाबा. मी काय बोलतो. मला प्रेक्षकांची बौद्धिक कुवत लक्षात आल्यामुळे मी तुम्हाला सोपं करून सांगतो. मला सांगा, एखादी मांजर जेव्हा एखाद्या कुत्र्यासमोर येते तेव्हा काय बरं घडतं? म्याव, म्याव. थांबा थांबा
थांबा. मांडत चावला. काय बोलताय सर? मांजर चावला म्हणजे? गुटुरगू. ए हुशारा, कळलं मला. ओव्हरव्ह्यू कबूतर पाहतोय वरनं, कळलं मला. ए गप्पा बस, गप्पा बस. मगापासून ऐकतोय मी, कार्यक्रम पुढेच जात नाहीये. महत्वाचं सांगतोय मी. एखादं मांजर जेव्हा एखाद्या कुत्र्यासमोर येतं तेव्हा काय बरं घडतं, तर त्या मांजरीचा मेंदू, त्या मेंदवातनं अनेक संप्रेरकं रक्तातनं एक संदेश वहन करतात. ती संप्रेरकं हृदयापर्यंत जातात, हृदयाचे ठोके वाढतात, तिथून पायामध्ये जातात, पाय वळवळायला लागतात आणि मांजर भीतीपोटी कुत्र्याला बघून पळून जातं. मुळात बदलती जीवनशैली या सगळ्याला कशी कारणीभूत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना अचानक जे काही दुःखी वाटायला लागतं, आपल्याला कधी कधी अचानक खूप आनंद होतो, आपल्याला अचानक भूक लागते, मानसिक नैराश्य येत राहतं. हे सगळं का बरं होतं? कारण आपल्या शरीरातले हॉर्मोन्स बदलत असतात. आता आपल्या शरीरात किती संप्रेरकं असतात? तर अनेक असतात. पण त्यातली मुख्य संप्रेरकं कुठली? तर ऑक्सिटॉसिन, सिरोटॉनिन, डोपामाइन, कॉर्टिसॉल अशी वेगवेगळी संप्रेरकं आहेत. पण त्यात सुद्धा मेलाटोनिन नावाचं संप्रेरक अत्यंत महत्त्वाचं, कारण आपल्या झोपेचं चक्र मेलाटोनिन नियंत्रित करत असतं. जर छान झोप लागावी असं तुम्हाला वाटत असेल तर मेलाटोनिन अत्यंत महत्त्वाचं. कितीला येते क्वार्टर त्याची? मेल्टोलेमन का? मेल्टोलेमन मेल्टोलेमन का? मेलाटॉनिन असतं ते. मुळात मेलाटॉनिन, मी संप्रेरकांबद्दल बोलत असताना तुम्ही कितीला येते क्वार्टर असं विचारता? शरीरात मेंदू 30 भरत असतो तो आपल्या. चांगली झोप लागते म्हणून म्हणलं. अरे ऐका सर, व्यवस्थित ऐका. मेलाटॉनिनमुळे आपल्याला झोप व्यवस्थित लागते. आता झोप व्यवस्थित लागावी, शरीरातलं मेलाटॉनिन नियंत्रित राहावं, यासाठी काय करायचं असतं? तर झोपण्यापूर्वी 2 तासाआधी कुठलीही स्क्रीन वापरायची नाही. टेलिव्हिजन, फोन, हे टॅब्स, लॅपटॉप वापरायचे नाहीत. छान झोप लागण्यासाठी काय करायचं? तर मंद प्रकाश करायचा खोलीत. छान संगीत लावायचं खोलीत, सुंदर संगीत ऐकत राहायचं. बरं, मी काय म्हणतो, समजा माझा मूड झाला कसला? गाणं बोलायचा, हा. तर मग असं छान वातावरणात मी असं गाणं बोललं तर चालेल काय? म्हणजे मला असं वातावरण छान झालं रे, झालं का मला गाणं सुचतं. म्हणजे मला ऊन टाकत हे कुठलं गाणं आहे? मला ऊन टाकत मूर्ख आहात का तुम्ही? हा? हे कुठलं गाणं आहे? तुम्ही वातावरण असलं की मग सर, तुम्ही फक्त शब्द लक्षात ठेवलेले आहेत, भावापासून दूर आहात तुम्ही. नाही, भाव जवळच राहतो माझ्याच बिल्डिंग मध्ये. अरे भाऊ नाही, भाव. अच्छा, मगाची काय भावा गप्पा बसा. वाटेल ते बोलतायत ते. काय होतं तर चिडचिड होते ना, कळत नाही ना पटकन काय बोलायचं ते. हा, मेलाटॉनिन विषयी सांगतोय मी. झोप लागण्यासाठी काय करायला हवं ते सांगतोय मी. मुळात मला सांगा, आपल्याला झोप कशी बरं लागते? क्वार्टर मारल्यावर क्वार्टर नका सतत माझं तसं. नका, तुमचं नका सांगू. मग आज महत्वाचं काहीतरी मरो तो मेलाटॉनिन. हा सर, काय तुमची कॉमेडी म्हणजे बरसात वाहून जाईन की काय? हे नाही करायचं, मला चिड येते मला. गप्प बसा जरा. मग नाही बोलायचं मला मेलाटॉनिन विषयी. मग आपण वेगळ्या एखाद्या हॉर्मोन विषयी बोलू. संप्रेरक अत्यंत महत्त्वाची, त्यातही हॅपी हॉर्मोन्स सुद्धा असतात. हॅपी हॉर्मोन्स कुठले? डोपामाइन, एंडोर्फिन, सेरोटॉनिन, हे हॅपी हॉर्मोन्स आहेत. आता आपण सगळे व्यायाम करतो, बरोबर? नाही. कधीतरी करत असाल? नाही.
मारा ना भिकाऱ्यांनो, कशाला जखमी. माफ करा, आय एम रिअली सॉरी. चीड येते ना. कधीतरी कोणीतरी व्यायाम केलेला असेल ना. व्यायाम मुळात मुद्दा काय आहे की आपण जेव्हा व्यायाम करतो त्याच्यानंतर आपल्याला काय वाटतं? मांडे दुखते त्या. बनियन ओली होते. बनियन ओली होते. आवाज येतो. हे काय केलं तुम्ही? हेवी वेट उचललं. मारेन गप्पा बस. एकाही जणाला व्यायाम केल्यानंतर आनंदी वाटत नाही का? मुळात व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातील इंडोर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन वाढत जातं आणि आपल्याला उत्साह येतो, आपल्याला आनंदी वाटू लागतं. नाही नाही, बाकीच्यानं कसं म्हणजे आनंद मिळवण्यासाठी हार्मोन लागतं, पण छोट्या केसाच्या बाईनं कसं हा मोर्मन लागतो का नाही? मोरे मोरे मी काय करू तुमचं? मला तुमचा नवरा बनवा. अरे हे कुठल्या लेवलला चाललेलं आहे? हा काय माणूस? दिसली फट की कर फ्लर्ट? हा हा हा. हे काय होतं? हॅपी हॉर्मोन अचानक वाढला. मारेन मी. गप्पा बस रे. गप्पा बस. नाही करायचं हे. महत्वाच्या विषयावर बोलतोय मी. विषय महत्वाचा आहे की नाही? हा आहे तेच महत्वाचं. बोलतोय सर, आपला विषय भरकटतोय. हो. बरोबर. हा, आपला जो विषय त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडले तो विचारायचा आहे मला. विचारा विचारा. तर आजचा आपला जो विषय आहे बादल बसरा बिजोली आणि हेमंत रावांचं आंदोलन. काय विषय आहे हा? बादल बरसा बिजोली आणि हेमंत रावांचं आंदोलन. वाटेल ते वाचतायत हे. यांना विषय सुद्धा माहित नाही. काय लिहिलंय सर? बदलती जीवनशैली आणि हार्मोन्सचं संतुलन असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय. हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना, यांना घरी पाठवा. अरण्या, हं? मुद्दाम करतोयस काय रे? नाही. थांब. मग कशाला म्हणाला? तुम्ही बोलताय, मी बोलल्यानंतर. तुम्ही चिडताय हे का? नाही चिडताय. हे काही वाटेल ते बोलतायत हे. एकालाही हॉर्मोन्स बद्दल कल्पना नाहीये. मरू दे. सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, मरू द्यायचे सगळे हॉर्मोन्स. महत्वाचा, एक अत्यंत महत्वाचा हॉर्मोन ज्याला आपण सगळे ओळखतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल सांगतो. आपल्या शरीरात आणखीन एक हॉर्मोन असतो, तो म्हणजे इन्सुलिन. सर मला माहितीये. Good. मी परवाच माझ्या गाडीचा काढला. मग तो तुझ्या गाडीतच भर. येऊ दे येऊ दे. कोण आहे? कॉमेडी पकडायची गाडी आली आहे. अति करू नकोस. मुळात तू इन्सुलिनला इन्शुरन्स कसा? गाडीचा इन्शुरन्स वेगळा, शरीरातील इन्सुलिन वेगळं. इन्सुलिन म्हणजे काय? तर इन्सुलिन आपल्या रक्तातील साखर कंट्रोल करण्याचं काम करतं. काय बोलताय? हो, आपल्या रक्तात साखर असते? आज कळलंय. नाही तसं नाही, म्हणजे ऊसापासून साखर तयार होते ना. हा, मग ऊस कुठे असतो? तुझ्या बापाच्या शेतात असतो. रक्तातल्या साखरेविषयी बोलताना ऊस कुठे असतो का विचारताय तुम्ही? ऊसाची साखर वेगळी, रक्तातली साखर वेगळी. मुळात रक्तातल्या साखरेला ग्लुकोज म्हणतात. पण ते तर बिस्किट असतं ना सर. गप्पा बस. गप्पा बस. ग्लुकोज म्हणजे काय याच्याबद्दल मला सांगण्याची इच्छाच उरली नाही, पण डायबिटीज बद्दल तरी माहिती असेल ना तुम्हाला? काय? डायबिटीजही माहिती नाही कुणाला. कुणाला आहे नाही याची तरी कल्पना. कधी रक्त काढलंय? कधी चेक केलंय रक्त? टेस्ट. हे का जगतायत हे माणसं? यांनी रक्त चेक नाही केलेलं आहे स्वतःच. कधी रक्तदान तरी केलंय का रे बाबांनो? म्हणजे बोलावलं. पावसाळ्यात बाईकच्या पुढचे पुठ्ठे विकणार आहे मी? असं का करताय मला? पाहुणा आहे ना मी, आदराने वागवा ना प्लीज. पद्धत आहे बोलायची तशी. चूप. गप्प बस मित्रा. खरंच तुझ्यामुळे माझं कॉर्टिसॉल वाढायला लागलेलं आहे. कॉर्टिसॉल सुद्धा संप्रेरकांपैकी एक आहे. कॉर्टिसॉल अत्यंत धोकादायक पण फार महत्त्वाचं. कॉर्टिसॉल कधी वाढतं? जेव्हा आपल्या आयुष्यात नैराश्य असतं, स्ट्रेस असतो, झोप पूर्ण होत नसते तेव्हा. पण हे नियंत्रित करण्यासाठी सुद्धा साधे साधे उपाय आहेत.
योगा करणं, मेडिटेशन करणं, छान आनंदी राहणं, छंद जोपासणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल बॅलन्स करत राहतं. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पुरुषांच्या शरीरापेक्षा स्त्रियांच्या शरीरात होणारे बदल हे जास्त प्रमाणात असतात. कारण स्त्रियांमध्ये जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतो तो जास्तीचा असतो. प्रजनन चक्रादरम्यान त्यांच्या शरीरात बदल होत असतात किंवा PCOS, PCOD, थायरॉईड याच्यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. त्यामुळे त्यांनी ह्याचा बॅलन्स राखण्यासाठी काय बरं केलं पाहिजे, तर नियमित वेळेवर पोषक आहार घेतला पाहिजे, संपूर्ण झोप घ्यायला हवी, आपलं डेली रुटीन बॅलेन्स करायला हवं, वेळेत जेवणं, वेळेत झोपणं, त्याचबरोबर स्ट्रेस आणि स्लीप मॅनेजमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं. कळतंय की नाही? तर आपण आपल्या शरीरातले हॉर्मोन्स सांभाळू शकतो. सर मला एक प्रश्न पडलाय सर स्त्रियांचे हार्मोन्स असतात तर पुरुषांचे हिजमोन्स असतील ना? हार्मोन्स, हिजमोन्स, लॉजिक क्वीन. खरं तर या एका पंचवर हे चर्चासत्र संपलं असं म्हणायची फार इच्छा होते, पण एक माणूस मघापासून फक्त एकटा शांत चित्ताने माझी संपूर्ण चर्चा ऐकतोय, ज्याच्यासाठी मला विचारायचं आहे. तुमच्यापैकी कोणालाच न विचारता, दादा तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. येस सर. हार्मोन्स म्हणजे सर ही माझी पद्धत आहे. मी दरवेळेला सर असं करूनच बोलतो पुढे. जेन्युइन प्रश्न असेल सर तर विचारा, नाही तर आपण थांबवूया चर्चा. सर नाही, प्रश्न असा नाही आहे. मी मगाचपासून बसून चर्चा ऐकतोय सर. पण सर तुम्ही महत्त्वाच्या हार्मोन्सबद्दल नाही बोललात सर. नाही, मी सगळं कव्हर केलेलं आहे. ऑक्सिटॉसिन, सिरोटॉनिन आहे सर, एक आहे डोपामाइन. कुठला? ॲड्रेनालिन. आय एम सो सॉरी. ही खरं तर माफ करा, ही माझी चूक आहे. ॲड्रेनलिन बद्दल मला बोलायचंच होतं. बोला बोला बोला. सर त्याला मला वाटतं काहीतरी 2 नावं आहेत अजून. एक फाईट हॉर्मोन किंवा फ्लाईट हार्मोन्स. बरोबर, सर असं बरोबर, देखील त्याला म्हणतात. बरोबर. पण सर हा जो हार्मोन्स आहे तो इतर वेळेला म्हणजे आपण जेव्हा व्यायाम करतो किंवा आपल्या शरीराची हालचाल होते किंवा बऱ्याचदा आपण साहसी कृत्य करतो त्यावेळेला तो वाढत असतो. हो बरोबर बरोबर. म्हणजे आपण एखादं साहसी कृत्य पॅराग्लायडिंग करत Yes, sir. असतो, आपण साध्या आपण स्लाईडवरून 90 फीट स्लाईडवरून जेव्हा आपण खाली Correct, येतो, तेव्हा correct, आपल्या शरीरात जी एक भावना निर्माण होते तेव्हा ॲड्रेनलिन रश त्यावेळेला. होत असतं. परंतु सर मी जेव्हा याचा डीपली अभ्यास केला ना, त्याप्रमाणे मला असं जाणवलं सर की सतत होणाऱ्या अपमानामुळे जेव्हा तीव्र हे अपमान होतात, तीव्र आपले बऱ्याचदा होतात, त्यावेळेला आपल्या भावना येतात बाहेर पटकन किंवा ॲग्रेशन येतं बऱ्याचदा. बरोबर. त्याच्यामुळे देखील अचानक हार्मोन्स वाढतो सर. हा, म्हणजे खरं तर एका अर्थी सांगायचं तर अँझायटी जेव्हा एखाद्याला होते तेव्हा सुद्धा ॲड्रेनलिन रश होत असतो. Yes, sir. बऱ्याचदा काय होतं सर, हृदयाचे ठोके पण वाढतात सर. बरोबर, हृदयाचे अचानक. आणि अस्वस्थता वाढते त्या माणसाची. बरोबर बरोबर. मग सर दरवेळी एक माणूस वेगवेगळे गेटअप करून इथे शिकवायला येत असेल आम्हाला, त्याचा अक्कल सांगत असेल, त्याचं कोणी ऐकत नसेल, त्याचा अपमानच होत असेल, तरी त्याचे हार्मोन्स इकडे यायला का वळतात? उत्तम प्रश्न. खरं तर या प्रश्नाची मी फार आधीपासून वाट पाहत होतो. कारण ह्या हार्मोनने तुमच्या चल निघ पटकन पळ निघा, सगळ्यांनी निघा. सरांचा हार्मोनल इम्बॅलन्स झाला, बाहेर चला, चल, 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 चल. बाहेर चला. गाडी घेऊन जाऊ की? निघ, चल. चालता हो, दिसायचं नाही कोणी, दिसायचं. एक्सक्यूज मी सर, काय झालं? मला एक प्रश्न विचारायचा. आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल एक प्रश्न राहिलाय तो विचारायचा आहे. बोला. बदलापूरची जेवणवाली आणि अंबरनाथचा शंतनू अंबरनाथ. या तुमचा कर्जत कसारा सुचवतो. इकडे या. ॲज युजल कहर झाला परफॉर्मन्स आणि ॲज युजल व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड एंटरटेनिंग सीट. इनफॅक्ट मला असं इतका इम्पॉर्टंट विषय आहे की थांबा, त्याला त्रास देऊ नका, मला ऐकायचं आहे. इतका विषय महत्त्वाचा होता आणि तू खरंच खूप छान माहिती सांगितली आणि खूपच छान परफॉर्म केला तुम्ही सगळ्यांनी. मॅड ॲज युजल.
बघूया हा सरसी काय म्हणतात. प्रसाद दा. एक्झॅक्टली ॲज यू सेड प्राजक्ता, बरोबर जो इम्पॉर्टंट चंक होता त्याला बरोबर आपल्या दिग्दर्शकांनी कुठलाही डिस्टर्बन्स ठेवला नाही, जेणेकरून त्याचं जे काही सांगणं होतं ते शांतपणे लोकांपर्यंत पोहोचावं. आणि जवळजवळ खरोखरच एखादा डॉक्टर सांगतोय की काय, इतक्या शिताफीनी तो मांडलास पृथ्वी. ला जवाब. मी जर का तुझ्या जागी असतो आणि अशी माणसं माझ्यासमोर असती तर मी विचारच केला नसता की माझं काय होईल. सतत पेटत राहिली असती माझी कॉईल. शी. आली गाडी आली. अफलातून यार, अफलातून. ही सिरीज म्हणजे कहर आहे, कहर. रसा, आय डोंट नो व्हाय, पण तू हे कॅरेक्टर जरा जास्तच मन लावून करतेस का कोण असतो, आणि फारच कमाल करतेस तू, फारच मजा येते. आणि मला आयुष्यात यश कधी मिळेल याची मी जेवढी वाट बघतो तेवढीच वाट मी आजचा लिवलंय याची अफलातून सादरीकरण. सई. फार वेडा परफॉर्मन्स होता. ही सिरीज एवढी कन्सिस्टंटली चांगली होते की आम्हाला, म्हणजे ही सिरीज असल्यावर आम्ही दोघे खूप एक्सायटेड असतो. आम्हाला खूप उत्सुकता असते की आजचे विषय काय काय येणार आहेत. विषय काढणाऱ्यांना एक माझा सलाम आहे. म्हणजे रेलेव्हंट राहायचं, इम्पॉर्टंट माहिती पण द्यायची, पण त्यातून विनोद निर्मिती पण करायची. ह्या अनेक बाजू एका वेळेला सांभाळायला लागतात आणि त्या काय सुंदर सांभाळल्या जातात. मला फार आनंद होतो. आज जो काय मोरे तुम्ही ते तळायचा डायलॉग घेतला, आम्ही संपलो त्याच्यावरती. मला असं वाटतं की आपला आवाज, आपली बॉडी दिसली नाही तरी चालते, आपल्या टायमिंगवरती नादच नाही. टायमिंग हो, आपलं टायमिंगचं नाद नाही हो. फार मजा आली सावत्या. पण मी आज काहीतरी नवीन केलंस, फार मजा आली. बने मस्त मजा आली गाईज. थँक्यू. येस. आणि आता सईने विषय काढला त्यामुळे मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्या रायटर्सना जोरदार टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करूया. सचिन मोटे सर, सगळ्या लेखकांचे हेड अर्थात गोस्वामी सर आणि सगळी रायटिंग टीम, हॅट्स ऑफ तुम्हाला. जस्ट कीप इट अप अँड यू जस्ट कीप इट अप. थँक्यू.